ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता असल्याचं विधान राधाकृष्ण विखे यांनी केलंय। 5 कोटींचा प्रकल्प 15 कोटींपर्यंत गेल्याचंही त्यांनी सांगितलंय। भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचंही राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय। त्या जलजीवनमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, अनियमितता मोठ्या प्रमाणात झाल्यात किंवा जिल्हा परिषदेकडे सुरू असणाऱ्या योजनेमध्ये सुद्धा 5 कोटीच्या आत योजना बसवण्याच्यामध्ये अनियमितता झाल्यात। त्यामुळे आता त्या प्रत्येक योजना 5 कोटीच्या 15 कोटी झाल्यात, 20 कोटी झाल्यात। एनडीपीच्या योजना सुद्धा बऱ्याच उद्भव नाही पाण्याचे, तरी पाईप खरेदी केले झाले, पाईप टाकण्यात आले, म्हणजे पाण्याचा उद्भव नाही आहे। एवढ्या अनियमितता झाल्याच्या नंतर दुर्दैवानं त्यामुळं त्या योजना कधी पूर्ण होतील, लोकांना कधी पाणी मिळेल, सारखे प्रश्न जनता विचारत असते। म्हणून म्हटलं की ज्या ज्या त्रुटी समोर आलेल्या आहेत, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल, अनियमित झाले असेल, त्या ठिकाणी कारवाई करू आपण।